नवसूर्य न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. 10 वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा भोवला. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस स्टेशन हद्दीतील चौरत्ता जळगाव येथे मागील 2 ते 3 महिन्यापासून बिबट्याचा वावर होत आहे. यामुळे तेथील शेतकरी व नागरिक भयभीत झाले होते. याबाबत तेथील सरपंचांनी वन विभाग व तहसीलदार यांना पत्रव्यवहार सुद्धा केला होता. मात्र त्यांनी कोणत्या प्रकारची दखल न घेता देखावासाठी तेथे पिंजरा आणून रोडच्या कडेला ठेवला व तेथे कोणत्या प्रकारचे कॅमेरे वगैरे ठेवले नाही. आज दुर्दैवाने ही घटना वन विभागाच्या हलगर्जीपणाने घडली आहे. दिनांक 13 नोव्हेंबर बुधवार रोजी एका 10 वर्षीय शाळकरी मुली प्रणालीमुळे आईसोबत शेतामध्ये कापूस वेचणीसाठी गेली असता मात्र त्याला बिबट्याने झपाटले व गंभीर जखमी केले व तिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण व शोकांतिका पसरली आहे. या चिमुकलीला ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे दाखल करण्यात आले व त्याच्यावर गुरुवार रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. तुमचं नाव सांगा. सोमनाथ गवणे जिरंगे जिल्हा छत्रपती संभाजीनगर. थोडं थोडं सांग. ते काय तुमच्या गावाची घटना घडली याच्या अगोदर तुम्ही वन विभागाला माहिती दिली होती का? त्याच्या अगोदर 2 ते 3 महिने झाले त्यावेळेस घटना झाली अशी की त्याने कल्पना दिली तर त्याने सांगितलं होतं आम्हाला का पिंजरा लावतो म्हणून. तर त्याने पिंजरा आणून लावला होता. पण ते म्हणले का आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्याचा आदेश आल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये बकरी किंवा जनावर काही ठेवू शकत नाही. वारंवार तक्रार देऊन ते केली त्याच्यामुळे आज हे प्रसंग पाहिजे. गावकऱ्याची फक्त समज काढली, 15 दिवसांनी येऊ महिन्याने येऊ फक्त समज काढली. गावकऱ्यांना विचारलं असतं ते म्हणे काहीतरी माणसाची हत्या झाल्याशिवाय काही माणसावर हानी झाल्याशिवाय आम्ही तिथे पिंजरा लावू शकत नाही म्हणे, काही त्याच्यात टाकू शकत नाही. पिंजरा लावला आणि तिचे फाकट बंद करून ठेवून लावताच कशाला ते पिंजरा कुठे लावलेलं ते? गायरानामध्ये लावला रोडवर का रोडच्या कडेला आणि ते शूट पण केलेलं आहे ना. जे शूट केलेलं आहे बिबट्याचं ते शूटिंग पण त्यांना दाखवले, क्लिप पण आहे. आम्ही त्यांना मोसंबीत ज्यावेळेस दिसल्याच्या नंतर आम्ही व्हिडिओ पण टाकला त्यांना. बर सकाळी 7, 7:30, पावणे 8च्या दरम्यान शेतकऱ्यांना मोसंबीमध्ये चालताना पण व्हिडिओ काढला होता बिबट्याचा. व्हिडिओ पण टाकला, त्यांनी काहीच कारवाई नाही केली. लेखी तक्रार पण दिली तुम्ही? ग्रामपंचायतनं पत्र दिलेलं. ठीक आहे. गौतम किशोर भानसोनवण 74 जळगावचा रहिवासी आहे आणि सरपंच आहे गाव. गेल्या 2-3 महिन्यापासून तिकडं बिबट्याचा वावर होता. आम्ही वेळोवेळी त्यांना ग्रामपंचायतमार्फत सुद्धा पत्र दिलं होतं देखील का तुम्ही इकडं थोडं लक्ष द्या, शेतकरी भयभीत आहे आणि बिबट्याचा इकडं 100% वावर आहे. पण कुठली त्यांनी दखल न घेता हलगर्जीपणा आज भावला. एक मुलीचा जीव गेला आणि ज्यावेळेस मागणी केली तर त्यांनी एक देखावा म्हणून एक पिंजरा आणला, एक रोडच्या काढायला ठेवून द्याला. 15 दिवस इकडं कोणी वन विभागाचे अधिकारी फिरकले सुद्धा नाही. आणि आज ही घटना आमच्या गावावर दुःखाचं एक सावट. आज एक मुलगी, एक जीव गेलेला आहे. याचे जबाबदार कोण? हे हलगर्जीपणा आज आम्हाला भावलेला आहे. त्याबद्दल आम्ही वन विभागाचा